आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशभरातल्या 51,000 युवकांना रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. केंद्र सरकारकडून कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ. वाढीव कांदा खरेदीची ही घोषणा. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये तब्बल 111 पदकं प्राप्त करत भारतीय खेळाडूंची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. तरुणांना रोजगार मिळवून देणं ही राष्ट्र उभारणीतली महत्त्वाची पायरी आहे. देश प्रत्येक क्षेत्रात अविरत प्रगती करत असून तरुणांना रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सरकारी सेवेत निवड झालेल्या 51,000पेक्षा जास्त तरुणांना आज प्रधानमंत्र्यांनी नियुक्तीपत्रांचं वाटप दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं, त्यावेळी ते बोलत होते. सरकारी नोकर भरतीची प्रक्रिया अधिक सुटसुटीत केली असून त्यामुळे वेळेत बचत होत असल्याचं त्यांनी सांगितलं. पारंपरिक नोकऱ्यांबरोबरच रोजगाराच्या संधी पर्यायी क्षेत्रात उपलब्ध करून देण्याला सरकारचं प्राधान्य आहे, असं सांगून त्यांनी सरकारी नोकरी मिळवणाऱ्या तरुणींचं विशेष कौतुक केलं. देशभरात 37 ठिकाणी रोजगार मेळावे आज आयोजित केले होते. रेल्वे, गृह, टपाल तसंच महसूल आणि उच्च शिक्षण विभागात हे युवक रुजू होतील. गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून असे मेळावे आयोजित करण्यात येत असून आजचा 10वा मेळावा होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमाद्वारे श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा 106वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या वाहिन्यांवर हिंदीमध्ये या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होईल. न्यूज ऑन एअर ॲप आणि आकाशवाणी, दूरदर्शन, प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब चॅनलवरही हा कार्यक्रम ऐकता येईल. प्रादेशिक भाषांमध्ये हा कार्यक्रम रात्री 8 वाजता आकाशवाणीवर ऐकता येईल. देशांतर्गत बाजारपेठेत कांदा उपलब्ध व्हावा यासाठी केंद्र सरकारनं कांद्याचं किमान निर्यात मूल्य प्रति मेट्रिक टन $800 निश्चित केलं आहे. किलोमागे 67 रुपये असा हा दर येतो. उद्यापासून 31 डिसेंबरपर्यंत हे दर लागू राहतील. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयानं आज यासंदर्भातलं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. याशिवाय आणखी 2 लाख टन कांदा खरेदीची घोषणा सरकारनं केली आहे. यापूर्वी 5 लाख टन कांद्याची खरेदी सरकारनं केली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं 2023-24 साठी प्रमुख खरीप पिकांच्या उत्पादनाचा पहिला अंदाज प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी केला आहे. त्यानुसार देशातलं अन्नधान्याचं उत्पादन 1,485 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. तांदळाचं उत्पादन 1,063 लाख मेट्रिक टनाहून जास्त, मका उत्पादन 224 लाख मेट्रिक टनाहून जास्त, तर तूर, मूग, उडीद अशा कडधान्यांचं मिळून उत्पादन 63,31,000 मेट्रिक टन इतकं अपेक्षित आहे. ऊस उत्पादन 4,347 लाख मेट्रिक टन होईल असा अंदाजही या पत्रकात नमूद केला आहे. भात पिकाखालचं क्षेत्र मागच्या वर्षीच्या अंतिम अंदाजापेक्षा सुमारे 2 लाख हेक्टरनं आणि भाताच्या सरासरी क्षेत्रापेक्षा सुमारे 4.5 लाख हेक्टरनं जास्त असल्याचा अंदाजही विभागानं व्यक्त केला आहे. खरीपातल्या सरासरी भात उत्पादनाच्या तुलनेत या क्षेत्रावरच्या भाताचं उत्पादन सुमारे 1 लाख टनांनी जास्त असेल असा अंदाजही या पत्रकात नमूद केला आहे. लोकसभेच्या आचारसंहितेविषयक समितीनं तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना मंगळवारऐवजी गुरुवारी सुनावणीसाठी बोलवलं आहे. मंगळवारऐवजी 5 नोव्हेंबर नंतरची वेळ देण्याची मागणी मोईत्रा यांनी केली होती. अदानी समूहाला लक्ष्य करण्यासाठी मोईत्रा यांनी पैसे घेऊन लोकसभेत प्रश्न विचारल्याचा आरोप आहे. कोट्यवधी रुपयांच्या कथित शिधावाटप घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले पश्चिम बंगालचे वनमंत्री ज्योतिप्रिय मलिक यांची प्रकृती आता स्थिर आहे. अटकेनंतर प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना काल संध्याकाळी रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्यांचा मोबाईल फोन न्यायवैद्यक परीक्षणासाठी पाठवण्यात आला असून त्यांचा स्वीय सहाय्यक सध्या कोलकाता इथल्या सक्तवसुली संचालनालयाच्या कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. सत्तेत आल्यावर छत्तीसगडमधल्या सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये मोफत शिक्षण देण्याची घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. कांकेर जिल्ह्यात एका सभेत ते बोलत होते. तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या कुटुंबांना वार्षिक 4,000 रुपये बोनस,
तसंच वन उत्पादनांच्या किमान आधारभूत किमतीवर 10 रुपये अतिरिक्त देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. भाजपाचे निवडणूक सहप्रभारी मनसुख मांडवीय यांनी राज्याच्या प्रशासनाविरोधात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. प्रशासन काँग्रेसचं कार्यकर्ते असल्यासारखं वागत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारनं आदिवासींच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिल्याचा दावा भाजपा नेते अमित शहा यांनी मध्य प्रदेशातल्या छिंदवाडामध्ये प्रचारसभेत केला. यापूर्वी जल, जंगल आणि जमीन यांची चर्चा व्हायची. आता यासह सुरक्षा, आदर आणि सर्वंकष विकासावर चर्चा होत असल्याचं ते म्हणाले. राजस्थानमध्ये माजी आमदार चंद्रशेखर वैद आणि नंदलाल पुनिया यांच्यासह काही नेत्यांनी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी सकाळी मुंबईत होणार आहे. दरम्यान गावागावात सुरू असलेल्या साखळी उपोषणांचं उद्यापासून बेमुदत उपोषणांमध्ये रूपांतर होईल अशी माहिती मराठा आरक्षणासाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. इस्रायलचं लष्कर आता तुलनेनं कमकुवत शत्रूबरोबर लढा देत असल्याचं इस्रायलच्या संरक्षण दलाचे प्रवक्ते डॅनियल हॅगेरी यांनी म्हटलं आहे. काल रात्री उत्तर गाझा इथं प्रवेश केलेल्या आपल्या तुकड्या अजूनही तिथे उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं. रात्रभर झालेल्या कारवाईत हमासचे अनेक कमांडर ठार झाल्याचं त्यांनी सांगितलं. अन्न आणि पाणी घेऊन येणाऱ्या मदत वाहनांना आज गाझा इथं प्रवेश मिळणार असल्याची माहिती हॅगेरी यांनी दिली. हमासचं विलिनीकरण, सीमा सुरक्षा बळकट करणं आणि गाझा पट्ट्यातल्या 229 ओलिसांची सुटका करणं हे इस्रायलच्या लष्कराचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फतेह अल सिसी यांनी आपल्या देशाच्या सार्वभौमत्वाचा आदर करावा असं आवाहन केलं आहे. गाझा पट्ट्यातला विवाद आणखी वाढणार नाही याची दक्षता आंतरराष्ट्रीय समुदायानं घ्यावी असं ते म्हणाले. दरम्यान युद्धविराम करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांनी पारित केलेला ठराव इस्रायलनं फेटाळून लावला आहे. आपलं देश स्वतःचं संरक्षण करण्याच्या उद्देशानं चोख प्रत्युत्तर देतच राहील असं संयुक्त राष्ट्रांमधले इस्रायलचे राजदूत गिलाद एर्डन यांनी म्हटलं आहे. गाझा पट्ट्यात त्वरित मानवतावादी सहाय्य पुरवण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानोम घेब्रेयेसस यांनी केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अनेक संघटनांनी गाझा पट्ट्यात संपर्क प्रणालीत अडथळे निर्माण होत असल्याच्या केलेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर घेब्रेयेसस यांनी एक्सवर ट्विट करत हे आवाहन केलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत तब्बल 111 पदकं मिळवली. यात 29 सुवर्ण, 31 रौप्य आणि 51 कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेमध्ये भारत 5व्या स्थानी आहे. यापूर्वी 2018 मध्ये भारतीय खेळाडूंनी 72 पदकं जिंकली होती. भारतीय खेळाडूंनी आज 12 पदकं मिळवली. त्यात 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे. दिलीप गावित यांना 400 मीटर धावण्यात सुवर्णपदक मिळवलं. भालाफेकीत नीरज यादव नवा विक्रम प्रस्थापित करत त्यानं सुवर्णपदक जिंकलं. पुरुषांच्या सांघिक बुद्धिबळमध्ये अश्विन, दर्पण आणि सौंदर्य यांनी सुवर्णपदक मिळवलं. दर्पण इराणी यानं बुद्धिबळमध्येही सुवर्णपदक जिंकलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत उद्या लखनौ इथं दुपारी 2 वाजता भारत आणि गतविजेत्या इंग्लंडमध्ये सामना होणार आहे. धरमशाला इथं आज झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडवर 5 धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियानं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 389 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र न्यूझीलंडचा डाव 50 षटकात 9 बाद 383 धावसंख्येवर आटोपला. कोलकात्यात इडन गार्डन्स इथं बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सनं प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशसमोर विजयासाठी 230 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या सामन्याचं शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 25 षटकात 6 बाद 87 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरातल्या 51,000 युवकांना रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वितरण. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार. केंद्र सरकारकडून कांद्याच्या किमान निर्यात मूल्यात वाढ, वाढीव कांदा खरेदीचीही घोषणा. आणि चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धांमध्ये तब्बल 111 पदकं प्राप्त करत भारतीय खेळाडूंची आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.